कांदा या पिकाला मिळालेल्या बाजारभावामुळे कांद्याने ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असता ही नुकसान झालेल्या शेतकऱ्याची ही खंत शासनापर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असता शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही। हे लक्षात घेता जय भवानी जय शिवाजी या मंडळाने यावर्षी कांद्यापासून गणपती बाप्पा तयार करण्याचा निर्णय घेतला असून हा आगळावेगळा इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केले आहे। त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची निर्मिती होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल। शेतकऱ्यांच्या या गणेश मंडळाला कमीत कमी पैशात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे ठरवले आहे। त्याकरिता 75 किलो कांदा, अर्धा किलो सेंट्रिंग, 2 मीटर कापड, पांढऱ्या रंगाचा व गवताच्या साह्याने 6 शेतकऱ्यांची मुलं व 1 गजानन राऊतकर नावाच्या शेतकरी यांनी मूर्ती तयार केली। ही गणेश मूर्ती तयार करण्याकरिता 3 दिवसाचा कालावधी लागला असून प्रत्येक दिवसाला 8 तास ही मूर्ती तयार करण्याकरिता लागले आहे। ही मूर्ती संकल्पना कामरगाव येथील राहुल गावंडे यांच्या संकल्पनेतून जय भवानी जय शिवाजी या मंडळाने कांद्याच्या गणपती बाप्पाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे। मी गजानन राऊतकर, जय भवानी मंडळ, शिवाजी चौक, कामरगाव या मंडळाने आतापर्यंत जेवढे मी मूर्त्या बनवल्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवायचा आमचा उद्देश आहे की पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये अशा प्रकारे आम्ही मूर्ती बनवतो। यावर्षी आम्ही कांद्याची मूर्ती बनवलेली आहे, कांद्यापासून बनवली आहे आणि या मंडळामध्ये सगळे शेतकरी मुलं असल्यामुळं शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थिती पाऊस अतिवृष्टीमुळं ढासळलेली आहे आणि कमीत कमी खर्चातनी आता कसं करावं अशा हिशोबाने आम्ही कांद्याची गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।